नमस्कार मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं आपण यासाठी म्हणतोय कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे. आपण सगळेच जण शिवाजी महाराजांना दैवत मानतो. हे का, कशासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास काय आहे हे आपण पाहणार आहोत इयत्ता 4थीच्या इतिहासामध्ये. परिसर अभ्यास भाग 2 शिवछत्रपती या आपल्या पुस्तकामध्ये आपण 3 टप्प्यांमध्ये शिवरायांचा इतिहास पाहणार आहोत. पहिला टप्पा असणार आहे शिवजन्मापूर्वीचा इतिहास किंवा त्यापूर्वी महाराष्ट्र कसा होता. संतांची कामगिरी, त्यानंतर शिवरायांचा जन्म आणि त्यानंतर एकूणच त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कशी घेतली, तिथपासून ते स्वराज्याचा विस्तार कसा झाला, इतर गडकिल्ले कसे जिंकून घेतले गेले आणि स्वराज्याची एकूणच घडी कशी बसवली गेली, या सगळ्याबद्दल आपण खूप इंटरेस्ट घेऊन किंवा खूप जास्त आनंदाने, गौरवाने अभ्यास करणार आहोत. सुरुवात करणार आहोत आपण जन्मापूर्वीचा महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माआधी महाराष्ट्र कसा होता किंवा एकूणच महाराष्ट्राची परिस्थिती कशी होती. नमस्कार, मी सुहानी आणि आता आपण पाठाला सुरुवात करण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जे काही वाक्य आहेत, उद्गार आहेत ते आपण वाचणार आहोत. खूप महत्वाचं आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू जे की आपल्या भारताचे पहिले प्रधानमंत्री होते, त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल काय काय म्हटले ते आता आपल्याला वाचायला मिळणार आहे. सो लेट्स स्टार्ट. किती महत्वाची गोष्ट आहे ही. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. अर्थातच फक्त महाराष्ट्रापुरतच त्यांचं कार्य मर्यादित नाही किंवा त्यांचा गौरव मर्यादित नाही, तर पूर्ण जगामध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांनी थोर तत्ववेत्यांच्या शिकवणीतून स्फूर्ती घेतली होती. वैयक्तिक महत्वाकांक्षेतून केवळ स्वतःसाठी राज्य स्थापन करण्याची त्यांना इच्छा नव्हती. याच्या आधी पण आपण बरेचशा राजांची नावं ऐकली असतील. तर काही राजे असे होते की त्यांना फक्त स्वतःच्या राज्याचा विस्तार करायचा असायचा. प्रजा काय करते, प्रजेची अवस्था काय आहे, प्रजा सुखी आहे की नाही याबद्दल त्यांना काहीही घेणं देणं नसायचं. पण छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठा साम्राज्यामधले जे काही इतर राजे आहेत तर त्या सगळ्यांबद्दलच आपण बोलायचं म्हटलं तर प्रत्येकानेच प्रजेचा विचार आधी केला होता. स्वराज्य म्हणजे हे रयतेचे राज्य होतं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी कधीही स्वतःसाठी राज्याचा विस्तार केला नाही किंवा प्रजेचं हाल होऊ देत, प्रजेचं नुकसान होते होऊ देत, आपल्याला मात्र विस्तार करायचा आहे असं न मानता प्रजेसाठी त्यांनी राज्य स्थापन केलं. आणि या सगळ्याचा इतिहास आपल्याला या पुस्तकामधून किंवा इथून पुढे ज्या इयत्ता आहेत जिथे आपल्याला मराठ्यांचा इतिहास पाहायचा आहे किंवा इन शॉर्ट पूर्ण भारताचा इतिहास पाहायचा आहे, त्या सगळ्यांमध्ये आपण हेच बघणार आहोत. तत्कालीन राज्य पद्धतींच्या गुणावगुणांचा म्हणजेच गुण आणि अवगुण त्यांनी अभ्यास केला आणि त्यातून आपले विशिष्ट असे धोरण आणि राज्यव्यवस्था त्यांनी त्याची आखणी केली. म्हणजेच काय की ज्या काही आतापर्यंत म्हणजे त्यांच्या काळापर्यंत ज्या काही राज्यव्यवस्था झाल्या होत्या तर त्यांनी कसा राज्यकारभार केला, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी काय होत्या, वाईट गोष्टी काय होत्या, या सगळ्या जाणून घेतल्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची आखणी केली. महाराज स्वतः धर्मनिष्ठ हिंदू होते. तसेच इतर धर्मांविषयी त्यांची भावना सहिष्णुतेची होती. म्हणजे जरी ते हिंदू असले तरी पण इतर सगळ्याच धर्मांबद्दल त्यांच्या मनात आदर होता. किंवा तुम्ही पाहिलं असेल की कधीही किंवा ऐकलं असेल कधीही शिवराय जेव्हा लढाया करायला जायचे आणि त्यांना जर आसपास कुठे इतर धर्मांची देवस्थानं वगैरे दिसली, मस्जिद असेल किंवा इतर काही पण असेल, तर कधीच त्यांनी त्या देवस्थानांना नुकसान नाही पोहोचवलं. इतर धर्मियांच्या पूज्य स्थानांसाठी त्यांनी इनामे सुद्धा दिलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे एक थोर सेनानी होते. स्वातंत्र्य रक्षणासाठी आरमाराची आवश्यकता आहे आणि त्याचं महत्त्व त्यांना पटलं होतं. आरमार वगैरे काय आहे हे सगळं काही आपण पुढील पाठांमध्ये पाहणार आहोत डिटेलमध्ये. सो आता त्याचं टेन्शन घेऊ नका. अर्थ नाही समजला ठीक आहे, आपण त्याच्यावर संपूर्ण पाठ बघणार आहोत. तरी पण जाणून घ्यायचं असेल तर आरमार तुम्ही आपल्या आजच्या आर्मीशी रिलेट करू शकता, नेव्हीशी रिलेट करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे इंग्रज व डच यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी प्रबळ आरमार उभारले. म्हणजेच एक नेव्ही उभारली, आर्मी उभारली. ठीक आहे. प्रतापगड किल्ल्याच्या बांधणीत त्यांची युद्धशास्त्रातील निपुणता दिसून येते. त्याच्याबद्दलही आपण पाठांमध्ये बघणार आहोत. शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे तर ते साक्षात प्रतीक होते. हे असं का म्हटलंय हे तुम्हाला नक्कीच कळणार आहे, कारण प्रत्येक पाठामधून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नवीन सद्गुणांची माहिती मिळणार आहे, जे की आपणही आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी थोड्याफार प्रमाणात का होईना वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा अंमलात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो लेट अस स्टार्ट. आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करणार आहोत. त्याआधी तुम्हाला इथे चित्र पाहायला मिळते. हे चित्र आहे पॅरिस येथील संग्रहालयामधलं आहे.
मीर मोहम्मद या शिवकालीन चित्रकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटलेलं आहे. ठीक आहे. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने समारंभाने साजरी करतो. बऱ्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला बरीचशी नाटके वगैरे होतात, पोवाडे गायले जातात. म्हणजे त्यांचा जो काही जीवन प्रवास आहे तर तो दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांवरती सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला हार घालता म्हणजे त्यांच्या फोटोला हार घालता. मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय अशा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की कोण हे शिवाजी महाराज किंवा त्यांचं असं काय काय मोठी कामगिरी आहे, काय मोठं कर्तृत्व आहे, तर हे सगळं आपण आजच्या पाठामध्ये बघणार आहोत. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ होता मध्ययुगाचा. खरं तर जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो तर इतिहास काय काल परवा घडला असं नाहीये. इतिहास हा पूर्ण एक कालखंडाचा अभ्यास असतो. म्हणजेच प्राचीन कालखंड असेल, मध्ययुगीन कालखंड असेल, आधुनिक कालखंड असेल, तर या तिघांमधला जो मध्ययुगातला कालखंड आहे त्याचा अभ्यास आता आपण या पुस्तकामध्ये करणार आहोत. आधुनिक कालखंडामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं, तर जेव्हा इंग्रज आपल्या भारतामध्ये आले किंवा जेव्हा आपल्या भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांचं राज्य गेल्यानंतर आपला भारत जेव्हा स्वतंत्र झाला तर तो जो काळ आहे त्याला आपण म्हणतो आधुनिक काळ. ठीक आहे. तर ह्या काळाची विभागणी वगैरे सगळं आपल्याला पुढच्या इयत्तांमध्ये पाहायचं आहेच. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपला जो इतिहास आहे तर तो आपण 3 कालखंडामध्ये विभागलेला आहे. वर पाहायचं म्हटलं तर प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड. ठीक आहे. ओके. त्या काळी सर्वत्र राजेशहांचा अंमल असायचा. बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असायचे. तुम्ही बरेचसे सिरियल्स मध्ये पण पाहिलं असेल ना की राजा म्हणजे असा मस्त एकदम सोन्याचे हिऱ्याचे असे दागिने वगैरे घालून असा ऐटीत बसलेला असतो असं पाहिलं असेल ना. सो मग त्यालाच आपण म्हणतो की चैन विलासात बसणं म्हणजे आपलं स्वतःचं सुख आणि आपल्याला काय काय मजेशीर वाटतंय तेच फक्त करणं आणि प्रजा काय करते तिची किती हालत होते याच्याकडे लक्ष न देणं. ठीक आहे. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलं. प्रजेच्या कल्याणासाठी म्हणजे काय, प्रजेचं चांगलं व्हावं. आता आपण कोण आहोत सगळे, आपण सगळी प्रजा आहोत. ठीक आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री असतात, राष्ट्रपती असतात आणि आपण सगळे काय आहोत, जनता आहोत किंवा प्रजा आहोत. मग आपल्याला असं वाटतं ना की आपल्या हिताचा विचार केला पाहिजे सरकारने किंवा गव्हर्नमेंटने आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. सिमिलरली त्या काळामध्ये पण जे राजे होते तर ते सगळे प्रजेसाठी काही ना काही करायचे. म्हणजे काही योजना काढायच्या असतील, प्रजेचा सांभाळ करणं, त्यांना योग्य अन्नधान्य वगैरे सगळं प्रोव्हाइड करणं, हे सगळं कोणाचं काम असायचं, राजाचं काम असायचं. ठीक आहे. मग प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणारे पण काही राजे होते. जसे की उत्तर भारतामध्ये मुघल सम्राट अकबर होता. दक्षिणेमध्ये विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय होता. तर हे जे राजे आहेत, उत्तरेकडचा अकबर असेल, दक्षिणेकडचा कृष्णदेवराय असेल, तुम्हाला कोणाला तेनालीरामा माहिती आहे का? तर ते ज्या राज्यामध्ये होते तर ते होते विजयनगरचं राज्य, कृष्णदेवराय त्याचे राजे होते. आणि जर तुम्हाला बिरबल माहिती असतील तर ते होते अकबराच्या दरबारामध्ये, जे की आहे उत्तरेकडे, म्हणजे होतं उत्तरेकडे. ठीक आहे. तर हे सगळे जे 2 राजे आहेत तर ते आपल्या राजवटीसाठी प्रसिद्ध आहेत. कारण त्यांचं जे काही राजकारण आहे तर ते प्रजेच्या हितासाठी होतं. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचंही नाव मोठ्या गौरवाने घेतलं जातं. मराठी मोस्टली आपण जेव्हा मराठा साम्राज्याबद्दल बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये एकतर उत्तरेकडचं मुघलांचं राज्य होतं आणि मध्ये किंवा मध्य भारतामध्ये म्हणूया आपण तिथे पूर्णतः मराठ्यांचं राज्य विस्तारित होत होतं. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य म्हणजे काय, तर स्वतःचे राज्य. तुम्हाला हे ना परीक्षेमध्ये विचारलं जातं की स्वराज्य म्हणजे काय. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. आता हे स्वतः म्हणजे महाराज नाही, तर स्वतः म्हणजे प्रत्येक प्रजा किंवा प्रजेमधला प्रत्येक व्यक्ती म्हणजे स्वतः. म्हणजे प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हे माझं राज्य आहे, हे माझ्यासाठी आहे, राजाने हे माझ्यासाठी निर्माण केलंय, माझ्या कल्याणासाठी निर्माण केलंय. आणि अशाच प्रकारची राज्यांची म्हणजे अशाच प्रकारे राजांची ती राज्य व्यवस्था पण होती की प्रजेसाठी राज्य आहे असं प्रजेला वाटलं पाहिजे. ठीक आहे. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रामध्ये स्वराज्य नव्हतं. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या 2 सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज यांचा आधी आपला जो महाराष्ट्र आहे तर तो कोणाच्या सत्तेखाली होता, तर अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा. ते मनाने उदार नव्हते. ते काय करायचे, प्रजेवरती जुलूम करायचे, त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतसारा वसूल करायचे, प्रजेला मारहाण करायचे. ठीक आहे. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. हाडवैर म्हणजे काय,
अजिबात पटायचं नाही. नेहमीच तू पुढे का मी पुढे अशी स्पर्धा चालू असायची दोघांमध्ये आणि त्याच्यामुळे त्यांच्या नेहमी लढाया सुरू असायच्या आणि त्याच्यामुळेच मधल्यामध्ये प्रजेचं मरण, कारण सैनिक म्हणून कोण असायची? प्रजा असायची. इकडून तो मारणार, तिकडून हा मारणार. याच्यामध्ये रयत अजिबात सुखी नव्हती किंवा प्रजा अजिबात सुखी नव्हती. उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे हे सुद्धा धोक्याचे होऊन बसले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते, राहायला सुरक्षित निवारा मिळत नव्हता. तुम्हाला असं येऊ शकतं की शिवजन्मापूर्वी महाराष्ट्राची अवस्था कशी होती. तर त्याच्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्हाला लेखन करायचं आहे. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते. आता वतनदार म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल हा एक भाग आहे. या भागाचा एक राजा आहे आणि या ठिकाणी बरेचसे इतर राज्य पण आहेत. मग राजा काय करतो? आता हे जे बाकीचे राज्य आहेत, तर हे जेव्हा जिंकून घेतले जातात, फॉर एक्झाम्पल एका XYZ सरदाराने हे राज्य जिंकून घेतलं, ठीक आहे. आणि याचा जो काय सरदार आहे, ज्याने हे राज्य जिंकून घेतलं, तो येऊन राजाला मिळतो. मग राजा काय म्हणतो? जो भाग तू जिंकून घेतलास ना, तो तुला बक्षीस. म्हणजेच असं जेव्हा मानलं जातं, तो भाग तुला वतन म्हणून दिला. याचा अर्थ हा जो काय XYZ सरकार आहे, हा या भागाचा थोडक्यात राजाच बनतो. म्हणजे इथून जो काय शेतसारा मिळणार आहे, त्याचे ठरलेले पर्सेंटेज तो स्वतःकडे ठेवू शकतो. सिमिलरली आता हे सगळं केल्यामुळे काय होतं, की हा सरदार या राजाला जाऊन मिळाल्यामुळे हा भाग पण याच राज्याचा झाला. अर्थात सिमिलरली दुसरा एखादा सरदार असेल, त्याने हा भाग जिंकून घेतला आणि हा सरदार जाऊन या राजाला मिळाला. म्हणजे याचा अर्थ हा भाग पण राज्यालाच मिळाला आणि हा जो आहे हा स्वतःला राजा समजू लागतो या भागामधला. तर अशा पद्धतीने बरेचसे वतनदार होते. मग आता हे वतनदार पण काही इतके उदार दिलाचे नव्हते. ते पण काय करायचे? त्यांच्या भागामधली ही जी काही जमीन आहे, तर तिथल्या प्रजेवरती हे लोक अन्यायच करायचे. म्हणजे यांचं काही रयतेवरती लक्ष नव्हतं, कारण त्यांना ठरलेली रक्कम जी आहे तर ती दर महिन्याला मिळायची. उलट राजाकडून त्यांना बक्षीस पण अजून काहीतरी मिळत राहायचं. सो त्याच्यामुळे त्यांची आरामात चैनी चालली होती या सगळ्या सरदारांची किंवा वतनदारांची. त्याच्यामुळे त्यांना काही फरक पडत नव्हता की प्रजा काय करते, प्रजा सुखात आहे की नाही, याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं. ठीक आहे. त्यांचं काही या देशावरती वगैरे प्रेम नव्हतं. त्यांचं काम काय होतं, की आसपासचे प्रदेश जिंकायचे, राजाला जाऊन भेटायचं, राजा त्यांना ते प्रदेश बक्षीस म्हणून द्यायचा. ते किंवा कधी-कधी एक्स्ट्रा पण मिळायचं, कधी-कधी त्यातला काही भाग पण मिळायचा. त्याला आपण काय म्हणतो? वतन म्हणतो. ठीक आहे. सो हे वरवर मी सांगितलेलं आहे. अजून आपण वतनाबद्दल डिटेल माहिती बघणार आहोतच. सो त्यांचं काही या देशावरती वगैरे प्रेम नव्हतं. त्यांचं प्रेम फक्त त्या वतनावर होतं. त्यालाच आपण जहागिरी पण म्हणतो. आणि मग ते वतनासाठी एकमेकांसोबत भांडायचे. आता या सरदाराचं हे वतन असेल, या सरदाराचं हे वतन आहे. दोघं भांडायचे की हे मला पाहिजे, हे तुला पाहिजे असं करत करत दोघांमध्ये भांडणं होत राहायची. आणि अगेन भांडणं म्हटलं की लढाया म्हटलं की त्याच्यामधली जी काही जनता आहे त्यांचा जीव जायचा. ठीक आहे. सो वतनासाठी ते भांडायचे, आपापसात लढायचे आणि यामुळे रयतेचे मात्र खूप हाल व्हायचे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे रयत मात्र त्रासून गेली होती. इन शॉर्ट काय की सगळीकडेच अंधाधुंदी माजली होती. म्हणजे कुणाचं रयतेकडे लक्षच नव्हतं. कुणाचं काही पण चाललं होतं. रयतेवरती जुलूम होत आहेत, होऊ दे. याचा काही परिणाम होत नव्हता. ठीक आहे. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करण्याचे पावित्र्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला आणि छत्रपती शिवरायांनी वतन देण्यावरती बंदी घातली होती. म्हणजे शिवरायांनी कधीच असं केलं नाही की तुम्ही हा प्रदेश जिंकून आणा, तुम्हाला बक्षिसी मिळेल, नाही. असं करून त्यांनी कधीच इतरांना वतन वगैरे दिली नाहीत. ठीक आहे. त्या उलट ते काय करायचे की वतन देण्यापेक्षा त्या सरदारांना दरमहा ठरलेला पगार द्यायचे. म्हणजे याचा अर्थ वतन देऊन तुम्ही शेतसारा वसूल करा, यापेक्षा आम्ही तुम्हाला पगार देतो, वतन वगैरे काही नाही मिळणार. तर अशा पद्धतीने शिवराय कारभार करत होते. सो त्यांचे रयतेवरती अन्याय करणारे हे जे काही सरदार होते, तर त्यांना पण त्यांनी समज दिली, झुंज दिली त्यांच्याशी आणि जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे असे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले आणि हे स्वराज्य सर्व जाती धर्मियांच्या लोकांचे होते. म्हणजे असं नव्हतं की स्वराज्यामध्ये फक्त हिंदूच राहणार किंवा फक्त हेच राहणार, तेच राहणार असं काही नव्हतं. तर स्वराज्यामध्ये मुसलमानही राहू शकत होते आणि त्या धर्माचे लोक सुद्धा तेवढ्याच अभिमानाने आणि तितक्याच स्वाभिमानाने राहू शकत होते. स्वराज्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नव्हता. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये हिंदू, मुसलमान असा कुठलाच भेदभाव नव्हता आणि सर्व धर्मांतील साधू संतांचा पण सन्मान केला जायचा. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. एक राज्य कसं असावं किंवा कशा पद्धतीने एक माणूस म्हणून आपण असावं याच्याबद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. संत म्हणजे काय किंवा संत नेमकं काय करतात हे सगळं आपण पुढच्या पाठामध्ये बघणार आहोत. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोग झाला. संतांची कामगिरी आपण पुढील पाठामध्ये बघणार आहोतच. तर अशाच पद्धतीने आज आपण थोडक्यात हे जाणून घेतलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माआधी आपला महाराष्ट्र कसा होता किंवा महाराष्ट्राची परिस्थिती कशी होती.
आय होप की तुम्हाला हा पाठ आवडला असेल किंवा कळला असेल. या पुढचा पाठ मी लवकरच अपलोड करणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक यू. बाय बाय.